या प्रभाग क्रमांक 34चा खूप विकास अजून बाकी आहे. तुम्ही बघताच आहे खालच्या पट्ट्यामध्ये रिझर्वेशन आहे आणि गार्डन रिझर्वेशन असेल किंवा डम्पिंग यार्ड असेल असे 2-3 रिझर्वेशन आहे. नाल्याचा प्रामुख्याने प्रश्न आहे जो अजूनही तो प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही आहे. या प्रभागातली जनता अत्यंत नाराज आहे. त्यामुळे ही परिवर्तनाची लाट आहे आणि 100% परिवर्तन होणार आहे यात काही शंका नाही. अनेक वर्षापासून इथं बीजेपीची सत्ता आहे. यावेळेस तुम्हाला परिवर्तनाचे बदलण्याचे हे दिसत आहेत का? 100% दिसत आहे. बीजेपीने जे काम केलं नाही ते आम्ही 100% करणार आहे. तुम्ही बरेच वर्षापासून बीजेपीचे कार्यकर्ते नेते होते, अनेक वर्ष काम केलं, अचानक तुम्ही मशालवर कुठल्याच पक्षाला विरोध नाही आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा किंवा मतदारांचा हा भारतीय जनता पार्टी म्हणून विरोध नाही, तर भारतीय जनता पार्टीने दिलेल्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांना ज्यांना तिकीट दिली त्यांना भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. आपल्या सोबत आहे शंकर भाऊ. हो, आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शिवसेना आणि मशाल या चिन्ह आम्हाला जे मिळालेलं आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये 34 रामटेके नगर असो की चक्रपाणी नगर पर्यंत आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व जनता आमच्या सोबत उपस्थित राहते आणि आशीर्वाद आम्हाला देत आहे. आणि 15 तारखेला वोटिंगसाठी आणि 16 तारखेला आपण पाहतो रॅली शिवसेनेची निघत आहे. इलेक्शन अंतिम टप्प्यात आहे आणि इथं शिवसेनेचा मला यावेळेस शिवसेने प्रतिसाद मिळतो का जनतेचा? आम्हाला प्रतिसाद मिळते.